तर पाहूया जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रतिक्रिया। जय आदिवासी, जय आदिवासी। आज आपण 16/9/2025 रोजी महाराष्ट्रामध्ये आदिवासी, धनगर टू वंजारी याच्यामध्ये असलेले भांडण एक गल्लीवर असून आता ते थेट मुंबईमध्ये येऊन पोहोचले आहे आणि त्या संदर्भामध्ये आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे ते टिकवण्याकरिता समस्त आदिवासी समाज देशाची आर्थिक राजधानी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी ठेपलेली आहे। पण बंधूंनो, हे सर्व करत असताना आपलं जे आरक्षण आहे या आरक्षणाला हलवणारा मला वाटलं कोणच नाही। याचं सर्वात मोठं योगदान या देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते। परंतु हे आरक्षण आपलं कोणी चोरू शकणार नाही, परंतु शासनाला आदिवासी समाजाचं ताकद काय आहे ही दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चाचे जे विषय आहेत की बोगस संदर्भातील की अनेक बोगस लोक हे आदिवासी समाजामध्ये वर्षाव करून त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या नोकऱ्यांची चोरी झालेली आहे। त्यामुळे जे आदिवासी समाजाचे तरुण आहेत ते रोजगारापासून वंचित आहेत। त्याच पद्धतीने जे वेगवेगळ्या समाज पूर्वी स्वतःला आदिवासी शब्द सांगायला त्यांना लाज वाटत होती, पण आज सर्व समाजाला आदिवासी समाजामध्ये काय आहे आणि काय काय येऊन राहिले आहेत याचं आदिवासी समाजाने चिंतन आणि आत्मचिंतन करण्याची ही काळाची गरज आहे। पण हे सर्व करत असताना सर्व आदिवासी समाज बंधूंना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण हे संविधानातील आपले जे काही न्यायिक अधिकार आहेत ते टिकणार आहेत, पण त्यापेक्षा ते न्यायिक अधिकार आणि ते संविधान आणि आदिवासी समाजाचे न्याय हक्क हे कायमस्वरूपी जर टिकवायचे असतील तर प्रत्येक माय बापाने आपल्या मुलाला शिक्षण देणं ही काळाची गरज आहे। त्याच पद्धतीने आदिवासी समाजाचे जे संघटन आहे ते संघटन एका रेषामध्ये चालण्यासाठी आपल्याकडे 4 स्तंभ असतात। लोकशाहीमध्ये 4 स्तंभ असतात, त्याचा चौथा स्तंभ हा पत्रकार आहे। म्हणून कुठल्याही समाजाचं जे काही नियोजन किंवा त्याला स्वतःच्या पायावर जर उभं राहायचं असेल तर आपल्या त्या समाजाचं नियोजन करणं, त्या समाजातील नियोजनबद्ध शिक्षण देणं, त्या समाजाची आरोग्य, आर्थिक, सामाजिक या दृष्टिकोनातून त्याला उभं करणं, यासाठीच आपल्या समाज बांधवानं शिक्षण घेणं गरजेचं आहे। धन्यवाद। जय आदिवासी, जय आदिवासी।